नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट, आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी, सीसीआयने शेतकऱ्यांची फसवणूक केली, 300 रुपये भाव फरक द्यावा, शेतकरी संघटनेची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर 2025 नंतर पाऊस पडला नाही, त्यामुळे कापसात ओलाव्याचं प्रमाण कमी आहे। तरीही सीसीआय मात्र शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत 8% जास्त ओलावा येत असल्याचे सांगून दरात कपात करत आहे। कापूस खरेदी करताना 8% कमी ओलावा असूनही जास्त ओलावा दाखवून शेतकऱ्यांना कमी दर देण्याचा प्रकार कॉटन कोऑपरेशन ऑफ इंडिया करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सीसीआयने 300 भाव फरक जमा करावा अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली आहे। जिल्ह्यात ऑक्टोबर 2025 नंतर पाऊस पडला नाही, त्यामुळे कापसात ओलाव्याचं प्रमाण कमी आहे। तरीही सीसीआय मात्र शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत 8% जास्त ओलावा येत असल्याचे सांगून दरात कपात करत आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेने आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या समोरच कापसाचा ओलावा तपासला। यावेळी ओलाव्याचं प्रमाण 0% असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे या प्रकरणी पणन मंत्री रावल यांच्याकडे चर्चा करू असे आश्वासन आमदार मांगुळकर यांनी शेतकऱ्यांना दिले। सीसीआयने आजवर दरवाढीचा नियम लावला नाही, उलट दर कपातीचा दर लावून शेतकऱ्यांच्या कापसाला कमी दर दिला आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेने याची दखल घेऊन आमदारांकडे विषय नेला। आमदारांनी याबाबत पणन मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे, असे निवळ यांनी सांगितले। या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आश्वासन देताना सांगितले की यवतमाळ जिल्ह्यातील कापसाची समस्या अत्यंत गंभीर आहे। यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयने शेतकऱ्यांचे 15 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे दिसते। या संदर्भात राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करू, तोडगा काढू अशी ग्वाही मांगुळकर यांनी दिली आहे। वस्त्र उद्योग विभागाचा आदेश। वस्त्र उद्योग विभागाने 26 जुलै 2026 रोजी निर्गमित आदेशात कापसातील ओलाव्यापासून प्रति क्विंटल दर निश्चित केले आहेत। आदेशानुसार 1% ओलाव्यासाठी 8,677 रुपये, 2% ओलाव्यासाठी 8,596 रुपये, 3% ओलाव्यासाठी 8,515 रुपये, 4% 8,434 रुपये, 5% 8,353 रुपये, 6% ओलाव्यासाठी 8,272 रुपये आणि 7% ओलाव्यासाठी 8,191 रुपये आणि 8% ओलाव्यासाठी 8,110 रुपये दर देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। तर 9% ओलाव्यासाठी 8,029 रुपये, 10% ओलाव्यासाठी 7,947 रुपये, 11% ओलाव्यासाठी 7,867 रुपये, 12% ओलाव्यासाठी 7,785 रुपये दर द्यावा असे स्पष्ट केले आहे। आता काही बाजार समितीच्या पावत्या पाहू। आत्माराम नवगिरे 7,655 रुपये भाव मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो ज्ञानेश्वर चौडे 7,555 रुपये, त्यानंतर नारायण मुदंगळ 7,745 रुपये भाव मिळालेला आहे। गजानन मोरे 7,660 रुपये भाव मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो प्रभाकर गायकवाड 7,755 रुपये भाव मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बार्शी टाकळी मध्यम स्टेपल 4,117 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 8,010, कमाल दर 8,010 आणि सर्वसाधारण दर 8,010 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा शेगाव मध्यम स्टेपल 827 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,300, कमाल दर 8,010 आणि सर्वसाधारण दर 7,900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा मध्यम स्टेपल 1,050 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 6,950, कमाल दर 8,010 आणि सर्वसाधारण दर 7,950 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सुलू लांब स्टेपल 2,250 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,200, कमाल दर 7,885 आणि सर्वसाधारण दर 7,650 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल लोकल कापूस 80 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,000, कमाल दर 7,650 आणि सर्वसाधारण दर 7,550 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा लोकल कापूस 883 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,200, कमाल दर 7,880 आणि सर्वसाधारण दर 7,450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड लोकल कापूस 1,214 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,500, कमाल दर 7,730 आणि सर्वसाधारण दर 7,680 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला लोकल कापूस 626 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,789, कमाल दर 8,010 आणि सर्वसाधारण दर 7,899 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला लोकल कापूस 194 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,789, कमाल दर 8,010 आणि सर्वसाधारण दर 7,899 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती घाटंजी मध्यम स्टेपल 2,200 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,500, कमाल दर 7,700 आणि सर्वसाधारण दर 7,650 रुपये।
त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालना हायब्रिड 1051 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,850, कमाल दर 8,010 आणि सर्वसाधारण दर 7,962 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर 1890 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,300, कमाल दर 8,010 आणि सर्वसाधारण दर 7,700 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर 3,000 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,450, कमाल दर 7,450 आणि सर्वसाधारण दर 7,450 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती 65 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 7,300, कमाल दर 7,550 आणि सर्वसाधारण दर 7,425 रुपये. खाजगी बाजार समिती आहे मित्रांनो परभणी 79 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 6,300, कमाल दर 7,400 आणि सर्वसाधारण दर 7,062 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती यवतमाळ 1982 क्विंटल कापसाची आवक असून किमान दर 6,900, कमाल दर 7,700 आणि सर्वसाधारण दर 7,600 रुपये. तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.